कवी केशव सूत यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. युगप्रवर्तक कवी केशव सूत, लेखक प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव जाधव. रसिक श्रोते हो, आधुनिक मराठी काव्याचे जनक, युगप्रवर्तक कवी, कवींचे कवी, कवी कुलगुरू आणि क्रांतिकारक कवी अशा अनेक बिरुदावली ज्यांना लाभल्या आणि ज्यांनी केवळ 132 कविता लिहून मराठी काव्याचा भक्कम पाया घातला, असे कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसूत यांची आज पुण्यतिथी. कवी केशवसूत यांचा जन्म 1866 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुण या गावी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या गावी झालं. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पुढचं शिक्षण पुण्याच्या स्कूलमध्ये झालं. वयाच्या 23व्या वर्षी मॅट्रिक पास झाल्यानंतर केशवसूतांनी मुंबईत शिक्षकाची नोकरी पत्करली. 1893 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये बिराड केलं. पुढे 1896-97च्या काळात भयंकर प्लेगमुळे त्यांना मुंबई सोडावी लागली आणि तिथून ते भडगावला आले. भडगाव फैजपूर इथं त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. तिथून त्यांची बदली धारवाडला झाली आणि धारवाडच्या सरकारी हायस्कूलमध्ये नोकरी करत असताना दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते हुबळीला आपल्या चुलत्यांकडे सहकुटुंब राहायला गेले आणि तिथेच त्यांचा 7 नोव्हेंबर 1905 मध्ये प्लेगमुळे वयाच्या 39व्या वर्षी मृत्यू झाला. श्रोते हो, त्यांचा जीवनपट सांगण्याचा हेतू हाच की इतक्या अल्प आयुष्यात आणि केवळ 132 कविता लिहून केशवसूतांनी मराठी कवितेत एक क्रांती केली, एक नवं परिवर्तन घडवलं, जे परिवर्तन गेली 100-125 वर्ष समीक्षकांच्या चिंतनाचा विषय झाला आहे. केशवसूतांच्या मृत्यूनंतर 89 वर्षांनी म्हणजे सन 1994 मध्ये त्यांचं जन्मगाव मालगुण, तालुका जिल्हा रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांचे चिरस्थायी स्मारक उभारण्यात आलं आणि त्याचं उद्घाटनही त्यांच्याच काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ कवी तात्यासाहेब शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या शुभहस्ते 8 मे 1994 रोजी करण्यात आलं. त्यावेळी कुसुमाग्रज यांनी केशवसूतांच्या मालगुण येथील जन्मस्थानाला मराठी कवितेची राजधानी असं नामाभिधान प्रदान केलं. साहित्य हे काळाचं अपत्य असतं. ज्या काळात कवीची कविता जन्मते तिच्यावर त्या काळाचे संस्कार झालेले असतात. कवीच्या आणि कवितेच्या एकूणच व्यक्तिमत्वाला काळाची पार्श्वभूमी लाभलेली असते. त्यामुळे केशवसूतांच्या कवितेचा विचार करायचा झाला किंवा ती समजून घ्यायची झाली तर त्या काळची पार्श्वभूमी माहीत असणं आवश्यक आहे. कवी केशवसूतांचा कालखंड हा इसवी सन 1866 ते 1905 आणि त्यामध्ये 1885 ते 1905 असा 20 वर्ष त्यांच्या कविता लेखनाचा कालखंड. त्यामुळे त्या काळातील समाजाच्या सर्व क्षेत्रातील सर्वांगीण परिस्थितीचं संदर्भ त्यांच्या कवितेला लाभणं स्वाभाविकच आहे. थोडक्यात कवी ज्या वातावरणात जगतो, जे जग अनुभवतो त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या काव्यामध्ये पडणं स्वाभाविकच असतं आणि त्या वातावरणाचे संस्कार त्यांच्या काव्यावर घडत असतात. केशवसूतांचा कालखंड हा परिवर्तनाचा कालखंड होता. स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तत्कालीन समाजात जहाल आणि मवाळ अशा दोन्ही विचार प्रणाली कार्यरत होत्या. नवी विद्या, नवी कला, नवी यंत्र, नवी शस्त्र, नवं शिक्षण, नवीन जीवन यांचा स्पर्श महाराष्ट्राच्या जीवनाला होत होता. सर्वच क्रांतीची पूर्वचिन्ह दिसत होती. ती सर्वच्या सर्व केशवसूतांच्या कवितेमधून अवतरली. केशवसूतांनी अस्पृश्यता, बेकारी, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, वर्णवर्चस्व यावर तर कडाडून हल्ला केला. नवविचाराची तुतारी फुंकून सामाजिक क्षेत्रात क्रांती केली. त्यामुळे समीक्षकांनी दिलेली सर्वच संबोधनं केशवसूतांची कविता वाचताना किंवा तिचा विचार करताना 100% लागू पडतात असंच म्हणावं लागेल. केशवसूतांच्या कवितेकडे वळण्यापूर्वी त्यांच्या पूर्वीची कविता म्हणजे संतांची, पंडितांची आणि शाहिरांची कविता याचं स्वरूप बघणं गरजेचं आहे. संतांचे अभंग भक्तिभावनेनं, धर्मभावनेने भारलेले होते. पुढे पंडिती काव्य परंपरेत नवरसांचा पुरेपूर वापर करीत संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न पंडित कवींनी केला. इंग्रजी कवितेच्या प्रभावानं केशवसूतांच्या योगानं नवकविता अवतरली. त्यामुळे मराठी काव्यात
अंतर्बाह्य बदल झाला. केशवसुतांच्या उदयापूर्वी मराठी कविता ही पंडिती वळणाच्या पौराणिक परंपरेत आणि शाहिरीकरणाच्या रंजन परंपरेमध्ये अडकली होती. आधीच्या संत कवितेशी या कवितेचं कोणत्याही प्रकारचं नातं नव्हतं. महात्मा फुले यांचा अपवाद वगळता ही कविता संस्कृत काव्याच्या प्रभावाखाली होती. महात्मा फुले यांनी संतांच्या देशी रचना तंत्राचा वापर करून आपल्या अखंडच्या माध्यमातून प्रथमच तीव्र सामाजिक भावनेची कविता लिहिली. वर्तमानाशी तुटलेला कवितेचा सांधा जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम महात्मा फुलेंनी केलं. पाठोपाठ केशवसुतांनी मराठी कविता आणि कवितेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. इसवी सन 1880 साली सुरुवात करून सतत 20 वर्ष केशवसुतांनी कविता लेखन केलं. या काळात त्यांनी 132 कविता लिहिल्या. तत्कालीन परिस्थिती आणि मालगुणच्या परिसरात केशवसुतांची जडणघडण कशी झाली हे पाहायचं असेल तर त्यांच्या विविधांगी कवितेचं स्वरूप पाहावं लागेल. केशवसुतांची प्रारंभीची कविता ही रूपांतरित आणि भाषांतरित अशी होती. काही इंग्रजी कवितांमधील मध्यवर्ती कल्पना आधाराला घेऊन त्यांनी 2 बाजी, घड्याळ, सतारीचे बोल, घुबड या कविता लिहिल्या. त्यापैकी 2 बाजी ही पेशव्यांच्या जय पराजयावर प्रकाश टाकते. व्हिक्टर ह्युगो या फ्रेंच कवीच्या नेपोलियन ली पेटिट या कवितेचं तोरुलता दत्त या बंगाली कवयित्रीनं केलेलं इंग्रजी भाषांतर वाचून केशवसुतांना 2 बाजी ही कविता सुचली असावी. फ्रेंच आणि महाराष्ट्र यांच्या इतिहासातील साम्य हेरून केशवसुतांनी 2 बाजी ही ओजस्वी कविता निर्माण केली. ती कविता अशी: त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला, निज राष्ट्राचे वैभव नेले एक सारखे बडतीला. जिकडे तिकडे समशेरीची कीर्ती आपुल्या गाजविली, खूप शर्तीने कदर आपली गनिमास त्या लाविली. आणि तुवारे त्या नीचाने पाठ आपुली दाऊनिया, रणातुनी पौबारा शेपूट भाड्या वळवुनिया. ही कविता भाषांतरित असली तरी तत्कालीन राजवटीचे प्रतिबिंब या कवितेत अतिशय चपखलपणे कवी केशवसुतांनी उतरवलेलं आहे. श्रोतेहो, ही कविता भाषांतरित असली तरी तत्कालीन राजवटीचं प्रतिबिंब या कवितेमध्ये पडलेलं जाणवतं. केशवसुतांनी कवी, काव्य आणि काव्य देवता या संबंधी काही कविता लिहिलेल्या आहेत. या कवितांमधून केशवसुतांनी काव्य विषय, काव्य प्रयोजन, काव्याचे घटक इत्यादी विषयांबाबत आपले विचार ठामपणे मांडले आहेत. पारंपरिक कवितेला छेद देत कवीला स्वातंत्र्य असावं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं लादली जाऊ नयेत असे विचार मांडत केशवसुतांनी प्रतिभेच्या नंदनवनात कवीला मुक्त संचार करता यावा असं मत कविता आणि कवी, फिर्याद सृष्टी, तत्व आणि दिव्यदृष्टी, आम्ही कोण, वृष्टसुंदरीस इत्यादी कवितांमधून मांडले. कविता आणि कवी या कवितेत केशवसूत म्हणतात: अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता. अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता. म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला आहात मोठे, पुसतो तुम्हाला. तर काही ठिकाणी केशवसूत मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. युवा जसा तो युवतीस मोहे, तसा कवी हा कवितेस पाहे. तिला तसा तो करिता विनंती. तिला म्हणजे प्रेयसीला बरं का. तिला जसा तो करिता विनंती, तसा हिला हा करिता सुवृत्ती. कविता आणि कवी यांच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं नातं कल्पून प्रेयसीची आराधना करायला प्रियकराला शिकवावं लागत नाही, मग तुम्ही कवीला कोण शिकवणार असा काव्य व्यवहारविषयी श्रेष्ठ विचारही केशवसूत मांडतात. प्रेम कविता हा एक नवा प्रवाह मराठी काव्यात केशवसूतांनी आणला. पूर्वीच्या पंडिती आणि शाहिरी काव्यात उत्तान शृंगाराचा अतिरेक असायचा. केशवसूतांनी स्त्रीच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या भावनिक सौंदर्यावर भर दिला आणि आपल्या कवितातून स्त्रीकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन मांडला. त्यांच्या या दृष्टीनं प्रीतीची भाषा, मयुरासन आणि ताजमहाल, प्रणयकथन, स्मरण आणि उत्कंठा, मुळामुठेच्या तीरावर, प्रत, कर्तव्य आणि प्रीती आणि संध्याकाळ अशा अनेक कविता पाहता येतील. लौकिक प्रेमाविषयक तत्वज्ञान मांडताना केशवसूत प्रीती कवितेत काय म्हणतात ऐकूया. प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी, प्रीती मिळेल का हो बागात, प्रीती मिळेल का हो शेतात, प्रीतीची नसे अशी ग मात,
पहा शोधुनी हृदयात. अहो, प्रीती अशी शेजारून, बागांमधून किंवा शेतांमधून मागून आणता येत नाही. प्रीती आपल्या हृदयात असावी लागते. आपल्या हृदयात ती जागृत व्हावी लागते. श्रोते हो, इंग्रजी काव्याच्या अभ्यासामुळे केशवसुतांनी अनेक निसर्ग कविता लिहिल्या आणि हा निसर्ग कवितेचा प्रवाह मराठीमध्ये आणला. निसर्गाकडे पाहण्याची आपली पारंपरिक दृष्टी बदलली. केशवसुतांचा जन्म कोकणातच झाल्यामुळे निसर्ग हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. या निसर्ग अनुभवातूनच त्यांच्या फुलपाखरू, पुष्पाप्रत, अढळ सौंदर्य, एक खेडे, विकसन, भृंग, वातचक्र, संध्याकाळ, दिवस आणि रात्र, दवाचे थेंब, दिवाळी, नैऋत्येकडील बारा, म्हातारी अशा कविता पाहण्यासारख्या आहेत. निसर्गात जे जे काही रम्य आहे ते ज्या शक्तीमुळे जन्माला येतं त्याच शक्तीनं काव्य हे सुद्धा जन्माला येतं. या शक्तीला केशवसुतांनी शारदा असं संबोधलंय. शारदा म्हणजे सृष्टीतील सौंदर्य निर्माणाची शक्ती. केशवसूत म्हणतात, शारदेने जो मंत्र दिला कानी, तसे लिहिले मी काव्य तिचे मानी. एका फुलात साऱ्या सृष्टीचं रहस्य दिसू लागणं आणि पक्षाच्या गीतात सृष्टीचा संपूर्ण आणि गूढ इतिहास ऐकू येणं हा अलौकिक प्रतिभेचा धर्म आहे. पुष्पांमध्ये प्रगट होय न जे जराही, सृष्टीत एकही रहस्य असे न काही. ज्याचा ध्वनी न उमटे खगकूजितात, नाही निगूढ इतिहास असा जगात. ही रोमॅन्टिक मनाची प्रचिती आहे. केशवसुतांच्या सामाजिक कवितांचा विचार केला तर स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता या तत्वत्रयींचा पुरस्कार करणारी केशवसुतांची सामाजिक कविता ही आजच्या मराठी कवितेचं बलस्थान आहे. केशवसूत या तत्वप्रणालीने समाजात परिवर्तन घडवू पाहतात. लोकमान्य टिळक आणि आगरकरांची मतं, त्यांची व्यक्तिमत्वे, त्यांचे विचार आणि त्यांच्या सामाजिक चळवळी या सर्वांचे संस्कार केशवसुतांच्या मनावर खोलवर घडले आणि त्यातूनच त्यांनी समाजाचं दैन्य, पारतंत्र्य, कालबाह्य रूढींचा अतिरेक, जातीभेद इत्यादीवर कवितेतून हल्ला चढवला. त्या दृष्टीने त्यांच्या नवा शिपाई, तुतारी, स्फूर्ती, गोफण केली छान, निशाणाची प्रशंसा, मूर्तीभंजन, अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, दोन बाजी, एका भारतीयाचे उद्गार अशा अनेक कविता पाहण्यासारख्या आहेत. या कवितांपैकी तुतारी ही अतिशय लोकप्रिय कविता. तर समाजातील अन्याय, अत्याचार, सर्व प्रकारची विषमता नष्ट करून तळागाळातल्या माणसाला न्याय मिळेल, सुखा समाधानाने जगता येईल अशा समाजरचनेचे स्वप्न केशवसूत पाहतात. अशा समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविरोधात केशवसूत त्यांच्या तुतारी या कवितेतून युद्धच पुकारतात. रूढीग्रस्त समाजावर हल्ला करण्यासाठी तुतारी कवितेतून त्यांनी बंडाचं निशाण उभारलंय. या निशाणाखाली एकत्र येण्याचं आवाहन ते तरुण पिढीला करतात. आवाहकता हा या कवितेचा महत्वाचा विशेष आहे. भावनांची उत्कटता हा तुतारीचा स्वभाव विशेष आहे. काळाच्या कसोटीवर कालबाह्य झालेल्या जुन्या टाकाऊ प्रथा आणि परंपरांबद्दलची चीड आणि नव्या उदात्त मानवी मूल्यांचा आग्रह हा या कवितेचा गाभा आहे. केशवसूत म्हणतात, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरून टाका, सडतन एक्या ठाई टाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवुनी, खांद्यास चला खांदा भिडवुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी. नवा शिपाई ही केशवसुतांची आणखी एक लोकप्रिय कविता. या कवितेचं नवा शिपाई हे शीर्षक एका नव्या माणसाची चाहूल करून देतं. केशवसुतांच्या कवितेचा एक वेगळा वाचक वर्ग होता. त्या वाचक वर्गाला तुतारी मंडळ असं नाव होतं. या मंडळानं केशवसुतांच्या कविता घेऊन जो सामाजिक संघर्ष केला त्या संघर्षातली ही एक कविता. या कवितेच्या निर्मितीचा काळ म्हणजे पारतंत्र्याचा काळ. एकीकडे इंग्रजी सत्ता या देशात स्थिर होत होती आणि दुसरीकडे समाजात मात्र जुने रीतिरिवाज, परंपरा, जातीभेद यांचं कठोर पालन होत होतं. अशावेळी समाजातील चुकीचे रीतिरिवाज आणि रूढी परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत असा विचार घेऊन काही समाजसुधारक या परंपरांच्या विरोधात संघर्ष करत होते.
केशवसुतांची कविता यांच्या विचारावरूनच मार्गक्रमण करताना दिसते. त्यांचा नवा शिपाई समाजामध्ये स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता ही सामाजिक मूल्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना तो म्हणतो, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा. तेच पतित की जे आखंडिती प्रदेश साकल्याचा. केशवसुतांच्या अलौकिकाच्या ध्यासातून त्यांच्या गूढ गुंजन कविता जन्माला आल्या. जीवन मरणाचा अगम्य आणि गहन अर्थ सांगण्याचा प्रयत्न केशवसुतांनी काही कवितांमधून केलाय. मृत्यूनंतरचा प्रवास हा सर्वस्वी अज्ञात आहे. त्या दृष्टीनं त्यांच्या झपूर्झा, हरपले श्रेय, वातचक्र, त्याचप्रमाणे कोणीकडून कोणाकडे या कवितेत केशवसूत जीवनाविषयीचा एक विशेष गंभीर आणि खोल विचार मांडताना आपल्याला दिसतात. ते म्हणतात, कोणीकडे कोणीकडून तिमिरामध्येच तिमिरामधून घडीभर पडे मध्येच ऊन अभ्री तेही जाते उडून. घडीभर पडे मध्येच ऊन अभ्री तेही जाते उडून. हृदय हे उले त्यामुळे निराशा जडून. हृदय हे उले त्यामुळे निराशा जडून. कोणीकडे कोणीकडून. आपण कुठून आलो, आपण कुठे जाणार, असं स्वतःच्या बुद्धीला प्रश्न पडतो आणि या प्रांताबद्दल अज्ञेय असल्यानं अंधारात थोडा प्रकाश पडल्यासारखं वाटतं. केशवसुतांनी इंग्रजी कवितेतील सॉनेट हा रचना प्रकार केशवसुतांनी सुनीत नावाने मराठीमध्ये आणला आणि रूढ केला. इंग्रजीमध्ये या रचना प्रकारामध्ये मिल्टनी सुनीत आणि शेक्सपियर पद्धतीचे सुनीत असे 2 पद्धतीचे सुनीत आढळतात. अनुक्रमे 8 ओळींचा एक आणि 6 ओळींचा एक असे 2 गट आणि 12 ओळींचा एक आणि 2 ओळींचा एक असे 2 गट, अथवा 4-4 ओळींची 3-3 आणि 2 ओळींचे एक अशी 4 कडवी. रसिक हो, थोडं क्लिष्ट आहे, पण सुनीत विषयक ह्या अशा पद्धतीची काव्यरचना केशवसुतांनी प्रथम ह्या मराठी काव्य प्रकारामध्ये आणली. केशवसुतांनी सामान्यतः शेक्सपियर पद्धतीच्या सुनीतांना अग्रक्रम दिला, ज्यांची रचना त्यांनी शार्दूल विक्रीडित वृत्तात केलेली दिसते. केशवसुतांनी मयूरासन आणि ताजमहालच्या रूपानं मराठीतील पहिले सुनीत निर्माण केलं. केशवसुतांच्या सुनीताविषयी शकुंतला क्षीरसागर म्हणतात, 13 नोव्हेंबर 1892 या दिवशी मयूरासन आणि ताजमहाल या कवितेच्या रूपानं मराठीतील पहिले सुनीत केशवसुतांनी निर्माण केलं. चिरवियुक्ताचा उद्गार या नावाचे दुसरे सुनीत त्यांनी लिहिले. हे सुनीत तसेच त्यानंतर लिहिलेल्या 7 सुनीतांपैकी वियुवीचा उद्गार आणि स्मरण आणि उत्कंठा ही सुनीते अर्थ आणि यमक या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यापैकी त्यांचे मयूरासन आणि ताजमहाल हे सुनीत श्रोत्यांना आपण नक्कीच ऐकूया. कामे 2 सुरेख त्या नृपभरे केली मयूरासनी. जातो बैसुनी शोभिला प्रथमते साकोटी ज्या लागले. राजे ज्या पुढती जुळून अपुल्या हस्तद्वया वाकले. झाले कंपित तस्करी शिर असे येवून या हे मनी. आणि त्यानंतर ताजमहाल बद्दल काय म्हणतात बरं? प्रेमे मंदिर ही तसे निज सखी साठी तये लावुनी. कोटी 3 त्या गभीर यमुना तीरावरी बांधिले. चोरे आसन ते दुरी पळविले स्मर्तव्य की जाहले. आहे अद्भुत तो महाल अजुनी तेथे उभा राहुनी. अशा प्रकारे केशवसूत यांच्या विविधांगी कवितेवरून समीक्षकांनी त्यांना दिलेल्या आधुनिक काव्याचे जनक, युगप्रवर्तक कवी, क्रांतिकारी कवी, कवींचे कवी, कवी कुलगुरू अशा या सगळ्या पदव्या खरोखरच अतिशय सार्थ ठरतात. श्रोते हो, आज 7 नोव्हेंबर केशवसुतांची पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून कार्यक्रमात आज इथेच थांबूया. नमस्कार. कवी केशवसूत यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आता आपण ऐकलात. युगप्रवर्तक कवी केशवसूत. लेखक प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव जाधव. निवेदन संपदा जोशी आणि वामन जोग. निर्मिती सहाय्य गौरी मुळे. सादरकर्ते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.